पॉलिटिकल आणि हे तुम्ही सगळं फक्त पॉलिटिकलच करता? एक मिनिट. नमस्कार, मी रामप्रसाद बालाप्रसाद मनियार, आझाद मैदान मुंबई येथे मागील 28 दिवसापासून आमरण उपोषणात बसलो आहे. आमरण उपोषणाचा मुख्य विषय पालम जिल्ह्यामध्ये नगरपंचायत पालम अंतर्गत जो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि दोषीवर कठोर कारवाई व्हावी हा आहे. त्या नगरपंचायत पालम अंतर्गत नगरोत्थान महाअभियान योजना अंतर्गत 15 कोटी रुपयाची योजना असतो. हार्मोस्ट बल्ब 5 कोटी 85 लाख रुपयाचे काम असो, तलाव सुशोभीकरणाचे 3 कोटी 47 लाख रुपयाचं काम असो आणि इतर रोड नाल्या स्मशानभूमी यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी पालम नगरपंचायतला आलेला आहे की ज्याच्यातला एक निधी तर 2018ला लेंडी पुलासाठी आला होता, पण 23 पर्यंत त्या पुलाचं काम केलं नव्हतं. या सर्व विषयासह मी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमरण उपोषणात बसलो आहे. या आझाद मैदानावर बसण्याच्या अगोदर मी 3 आमरण उपोषण केलेले आहेत. जे पहिलं आमरण उपोषण 23 जानेवारी ते 28 जानेवारी 2023 नगरपंचायत पालम या ठिकाणी केलं होतं. दुसरं आमरण उपोषण तहसील कार्यालय पालम या ठिकाणी 15 जुलै 2023 ते 23 जुलै 2023 10 दिवस केलं होतं. आणि तिसरं आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय परभणी या ठिकाणी 14 ऑगस्ट 2023 ते 11 सप्टेंबर 2023 केलं होतं. तिसऱ्या आमरण उपोषणाच्या वेळी माननीय जिल्हाधिकारी गावडे साहेब यांनी जीवन प्राधिकरणचे नगर अभियंता शिवाजीराव नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समितीचं चौकशी समिती गठीत केली होती आणि त्यासोबत जॉईंट इन्स्पेक्टर म्हणून तक्रारकर्ता रामजी मनियार यांच्यासोबत होती. प्रत्यक्षात 26व्या दिवसापर्यंत मी जेव्हा त्या जीवन प्राधिकरणच्या समिती अध्यक्षाला जाऊन भेटलो तर त्यांना चौकशीचं पत्रकही प्राप्त झालं नव्हतं. त्यावेळेस मी त्यांना लेखी निवेदन दिले की असं आपली अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर आमरण उपोषण सोडल्यानंतर जे 30 दिवसाच्या आत त्यांना जो अहवाल दाखल करायचा आहे त्या 30व्या दिवशी संदर्भीय चौकशी समिती पालम या ठिकाणी आली आणि मी जी काही 9-10 महिने आमरण उपोषण करत होतो चौकशीसाठी त्या पूर्ण पालम शहराची चौकशी त्यांनी अवघ्या 4 तासात आटपली. ती कशा प्रकारे हे न कळणार आहे आणि त्या चौकशी सोबत तक्रारदार उपोषण करता राहणं स्वाभाविक आहे. पण इतर नगरसेवक मी ज्यांच्या विरोधात आरोप करत आहे आणि त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा त्या चौकशीवर आणि आमरण उपोषणकर्त्यावर दबाव टाकत आहे. चौकशी झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत अहवाल द्यायचा होता. 11 सप्टेंबर ते आज जवळजवळ 29 डिसेंबर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा चौकशी अहवाल हा प्राप्त झालेला नाही. या अगोदर मी आझाद मैदानावर उपोषणाला बसल्यानंतर ताई काय सांगाल, आज पालमच्या भ्रष्टाचाराविरोधात दादा उपोषण करतात आहेत, तुम्ही भेटीसाठी आलात, काय सगळ्यांना जय महाराष्ट्र. आता माझे गावबंधू मागच्या 26 दिवसापासून इथे आमरण उपोषण करत आहेत मुंबईमध्ये. याच्या आधी म्हणजे वर्षभर झालं ते माझ्या गावामध्ये म्हणजे माझ्या तालुक्यात माझ्या जिल्ह्यात त्यांनी उपोषण केलेली आहेत. त्यांचं एकच मागणं आहे की जे काही भ्रष्टाचार होत आहेत तालुक्यामध्ये तर त्याची तुम्ही चौकशी करणं एवढंच एक त्यांची माफक अपेक्षा आहे किंवा त्यांची मागणी आहे. पण त्याच्याकडे वर्षभर झालं दुर्लक्ष केलं जाते. वर्षभर झालं एखादी व्यक्ती जर सारखं उपोषण करत आहे तर त्याच्याकडे म्हणजे बघायला कोणाकडेही म्हणजे वेळ नाही आहे. मागच्या 26 दिवसापासून इथे आझाद मैदानावरती आहेत. अजूनही मुख्यमंत्र्यांची भेट झालेली नाही आहे. देशाचे पंतप्रधान म्हणतात की करप्शन फ्री इंडिया आम्हाला करायचं आहे. आता कसं आहे की जर त्यांना करप्शन फ्री जर इंडिया करायचं आहे तर मग जेव्हा अशा मागण्या घेऊन कोणीतरी उपोषण करत आहे मग याच्यामध्ये तुमचं केंद्रात तुमचं राज्यात जेव्हा सरकार असताना तुम्ही अशा उपोषणाकडे जर दुर्लक्षित करता तर मग तुम्हीच तुमच्या जे तुमचे सुपेरियर आहेत जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्या ज्या घोषणा आहेत तर त्याची तुम्ही अवहेलना केल्यासारखं होत आहे.